नमस्कार. द भारती परवार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आपण नेहमीच एका वेगळ्या कलाकाराला भेटत असतो. आजही आपण एका वेगळ्या कलाकाराला भेटणार आहोत. खूप लहान वयात अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेतच, शिवाय शासकीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत. असे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रशांत निगडे यांना आज आपण भेटणार आहोत. चला तर त्यांच्याशी छान गप्पा मारूया आणि त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे लोक म्हणतात, तसे आपल्या आईबाबांना आपले पाय पाळण्यात दिसले होते का? तुम्ही लहानपणी काही केलं होतं का, म्हणजे नाटकात किंवा स्टेजवर? हा पहिलाच प्रश्न यावा हे खूप उत्तम आहे. त्याचं कारण सांगतो. कारण मी जे काही आतापर्यंत पुरस्कार मिळवले ते सगळे आपले ते म्हटलं जातं बाळकडू पाजलं जातं. तर त्या अर्थानं मी खूप लहान असल्यापासून माझे आई वडील म्हणजे प्रचंड रसिक प्रेक्षक. ते एक एक नाटक त्यांनी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे किंवा दिवसभरात 3-3 नाटकं सलग पाहण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आणि त्यांना दुसरं कुठलं असं व्यसन नाहीये. त्याच्यामुळे त्यांचं असं ठरलेलं आहे की नाटकावरती माझे पैसे जातात, मी पाहत राहणार. आणि त्यांना पूर्ण अंदाज आहे नाटकाचा. जर त्याची टीम बदलली गेली ना तर नवीन संचातलं नाटक सुद्धा ते पुन्हा पाहणार. तर लहानपणापासून अगदी कळत नसलेल्या वयापासून कधी कळायला लागलं नाटक हे कळलं नाही मला. मला एक प्रसंग आठवतो. कुठलं तरी नाटक होतं, मला वाटतं त्यात विक्रम गोखले होते. विक्रम गोखले त्यांचा प्रयोग सुरू असताना गडकरी रंग आहे त्यांना, मी नकळत त्या प्रेक्षागृहातून हळूहळू त्या स्टेप्सवरून चढून वर रंगमंचावर जायला निघालो. त्यांनी नाटक थांबून विचारलं की अरे हा कोणाचा मुलगा आहे असं म्हटल्यानंतर सगळे भानावर आले आणि मी त्या तिथे जाऊन बसलो आई वडिलांकडे. पण ती पावलं तिथे थांबली नव्हती, ती तिथून सुरू झाली होती. त्यावेळेस मग आई वडिलांना जरा थोडंसं वाटत होतं की काहीतरी ॲटलिस्ट एक वेगळा मार्ग आहे, तर त्यातून जर थोडे संस्कार होतात, चांगल्या लोकांबरोबर राहिल्यानंतर मुलं जर चांगल्या वळणावर जातील, या अर्थानं त्यांनी मला सुधा करमरकर हे नाव तुम्ही ऐकलं असेल. मला असं वाटतं की बरेचसे लहान मुलं म्हणजे किंवा मोठे नावाजलेले कलाकार अगदी लहान वयात त्यांच्या हाताखालून आलेले आहेत. एक मोठं नाव सुधा करमरकर यांच्या नाटकातून मी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि ते गडकरी रंगायतन येते. वा. अच्छा, म्हणजे तुम्ही तिकडे शिक्षण घेतलं की त्यांच्या नाटकात डायरेक्ट काम केलं? तिथे एक 9 ते 10 दिवसाचं शिबिर होतं. तर मी अगदीच 1ली-2रीला असेल तेव्हा. फार काही जास्त आठवत नाही. मला एवढंच आठवतो समोर एक राक्षस आहे आणि मी एक माणूस आणि राक्षस यांच्यातलं ते संभाषण आहे. तर त्यातला तो लहान मुलगा जातो, सगळ्यांनी त्याच्यासमोर नांगी टाकलेली असते, शस्त्र टाकलेली असतात, आणि तो लहान मुलगा जाऊन त्या राक्षसाला आव्हान देतो. एवढंच मला काही ते आठवतं. त्याच्यानंतर काही फार आठवत नाही, पण हे नाटक माझ्या स्मरणात राहील. वा. म्हणजे तुम्ही चक्क विक्रम गोखल्यांसमोर जाऊन स्टेजवर थांबलात आणि नंतर मग सुधा करमरकरांकडे काम केलं. चांगली गोष्ट आहे. मग त्यानंतरचा प्रवास चालूच राहिला की मध्ये काही खंड पडला होता? कसं असतं ना, तुम्हाला मी एक गोष्ट ठळक बोलतो, मला वाटतं बरेच कलाकार हे मान्य करतील. प्रत्येकाच्या कौटुंबिक किंवा स्वतःच्या आयुष्यात काही ना काहीतरी उलथापालथ होत असते आणि माणसाला स्वतःची एक जागा निर्माण करायची असते. बरेचसे कलाकार कुठेतरी पोकळी निर्माण झालेली असते, तर ती भरून काढण्यासाठी रंगमंचावर येत असतो. त्याला भूक असते, लोक आपल्याला आपले म्हणतील, लोकांपर्यंत आपला संवाद वेगळ्या पद्धतीने मांडला जाईल, लोक आपल्याला ऐकतील, या पद्धतीने कलाकार तिथे ओढला जातो. तर माझंही तसंच झालं. मी 6वी-7वी पर्यंत तसं फार शिक्षणात हुशारच होतो. 7वी नंतर गाडी अशी सुरू झाली. पण तिथून एक वेगळा प्रवास सुरू झाला होता. 7वीला असताना काय झालं की RSSच्या शाखा असायच्या पूर्वी. तर त्या शाखेत एक बलराम संयम शाखा ऐरोलीत होती. तर तिथे मी गेलो. एक 3-4 दिवस मी तिथे त्या शाखेत ते सगळे संस्कार आणि खेळ प्रशिक्षण वर्ग सुरू होते. त्याच्यानंतर टिकूजीनी वाडीला एक आमचा 3 दिवसाचा कॅम्प गेला. 3 दिवसाचा कॅम्प गेल्यानंतर आम्ही दररोज पहाटे उठायचं आणि ते संघदक्ष वगैरे सगळं सुरू असायचं की जे काही खेळ असेल मैदानी ते सगळे सुरू असायचे. बरंच काही सुरू होतं. आमचे शिक्षक आले आणि असे तंबू लागलेले असायचे. तर 10,000 वगैरे विद्यार्थी असे सगळे क्राऊड असं. आणि मी अगदीच 7वीत असताना
तर त्यावेळेस आम्हाला एका तंबूत, मोठ्या तंबूत नेलं. तर म्हटलं काय आहे? तर तिथे नाटकाचे प्रयोग सुरू होते. नाटकाचे प्रयोग म्हणजे खूप मोठं नाटक नाही, तर संघासंघाने स्वतःचं काही छोटी छोटी नाटुकली असतात ते बसवलं होतं. तर मी म्हटलं अरे मग आपला संघ का नाही करत आहे नाटक? तर शिक्षक म्हणजे तेव्हा छडी लागे छमछम विद्यागम गप गप म्हटल्यानंतर आम्ही गप्प बसलो. पण तरी जसजसे पुढचे संघ नाटक करत गेले तसं आमच्यातलं तो अंतर्भूत असलेला, आपण त्याला एक सोप्या भाषेत किडा हा शब्द असं म्हणतो, तो वळवायला लागला की आम्हाला करायचंच आहे. तर त्यावेळेस तिथे प्रशिक्षक किंवा सॉरी जे परीक्षक होते ते परीक्षक त्यांनी विचारलं की काय चाललंय मागे, गडबड काय चालू आहे? तर मग त्यातले एक जण शिक्षक आमच्याकडे आले, आम्हाला विचारलं काय रे तुमचं? आम्हाला नाटक करायचं, रेडी आहे का? नाही, आता आम्ही विचार करतो. फक्त तुम्हाला 2च नाटकं याच्यानंतर होणार आहेत, ती 5-5 मिनिटाची, तुम्हाला काय करता आलं तर करा. आम्ही जे आनंदाने धावत सुटलो ते आमच्या तंबूत गेलो. तंबूत गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर मग एक फक्त चर्चा झाली, आपण काहीतरी करूया. एक टिपिकल नाटक की एक पाहुणे आणि एक तिथला नोकर, तो जो मालक आहे तो काहीतरी सांगणार, अमुक अमुक करायचं आहे, पाहुणे येणार आहे, पण विडंबन आपण त्या नाटकातून निर्माण करायचं असं ठरलं. तर जाईपर्यंत तो मालकाचा रोल मी करणार असं मी काहीतरी बोललो. तिथून परत येताना तंबूतून धावत येत असताना कोणतरी म्हटलं की नाही तू नोकर कर. म्हटलं ओके चालेल, कारण कोणाला तसा संवाद बोलण्याचा अनुभव फार नव्हता, फक्त करायचं होतं 3-4 जणांना. मी तिथे असलेला एक टॉवेल जो माझा होता तो मी घेतला बरोबर, फक्त पळत येताना डोक्यात काहीतरी करायचं. आणि चांगली नाटकं पाहिल्याचा जो काही आपल्याला ते बोलतात ना आपण फ्लॅशेस डोळ्यासमोरून जात असतात, समोर जाताना तिथे ते कबड्डी खो खो किंवा ह्याच्यासाठी जे व्हाईट लाईन टाकलेली पावडर असते ना तर ते मी उचलल्याने फक्त आतमध्ये प्रवेश करताना असं घेतल्याने एक कपाळाला लावलं, तर ते मला डायरेक्ट मेहमूद आठवला. ओके. मग आतमध्ये जाताना बोला अरे हा काय साऊथ इंडियन सारखा दिसतो. तर ते तिथे जाईपर्यंत आमचं काही ठरलं नव्हतं, आणि तिथून जी सुरुवात झाली नाटकाला, आणि आमचं नाव म्हणजे आम्ही आतमध्ये गेलो, फक्त सुरुवात मध्य आणि शेवट ठरलेला होता की असं काहीतरी करूया. 5 मिनिटात काय करणार, त्यांनी काय फार दिग्गज कलाकार वगैरे नव्हते, नुकतेच पावलं आमची त्याच्यात पडत होती. तर तिथे गेल्यानंतर सगळ्यात महत्वाची माझ्या आयुष्यातली गोष्ट की ज्यानं मला नाटकात टिकवलं ती तिथे घडली. काय झालं की मालक येतो, मालक माझी संवाद साधतो, मला बोलतो, अमुक अमुक करायचं आणि तो निघून जातो. तर मी ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी सुरू केल्या, आणि तो टॉवेल जो होता तो जरा थोडा जाड होता आणि तो निसटला. तर समोर बसलेले सगळे खो खो हसायला लागले. आता ही फजिती होती, पण फजितीतही तुमचं यश असतं किंवा तुमचं कॅरेक्टर दडलेलं असतं हे त्या दिवशी मला कळलं. चांगली नाटकं पाहिली असल्या कारणाने काय होतं की ती सावरायचं कसं, एक नकळत आपल्याला बाळकडू पाजलं जातं. तसं मी ते अय्यो माझं लुंगी निसटतंय बघा असं करून काहीतरी एक 2-3 वाक्य जुळवल्यानंतर लोक आणखीन खो खो हसायला लागले. त्याच्यानंतर 2दा असा टॉवेल सुटला आणि मी ते अय्यो आणि ते त्याची स्टाईल सेम वाक्य मी रिपीट करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 3 ते 4 वेळा झाल्यानंतर टाळ्या शिट्ट्या सुरू होत्या, पण त्याच्यानंतर मी फक्त एवढं म्हणून थांबलो. लोकांनी ते वाक्य उचललेलं होतं आणि त्या दिवशी माझ्यातल्या कलाकाराचा जन्म झालेला होता. ते नाटक नम्रात आलं आणि तिथून कन्फर्म झालं की मी या क्षेत्रातच काम करणार. बर. मग शिक्षणाचं वगैरे कसं, त्याच्याबरोबर नाटक चालू होतं का? 7वीत असल्यापासूनच मला असं वाटत होतं करायचं. तर त्यावेळेस सुरूच झाली होती पावलं की शाळेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी करायचं. पण शाळेत मला कधी संधी मिळालीच नाही. मी शाळेत फक्त एक आवाज वर्गात जाऊन काढला होता. मिमिक्री मी खूप उत्तम करायचो. मला त्याच्यासाठी मठाचा पुरस्कार पण आहे की मी खूप शोज केलेत त्याचे. तर पहिल्यांदा मी आवाज काढला ते तात्या विंचू चित्रपटात, म्हणजे तात्या विंचूचं जे कॅरेक्टर आहे ते त्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटातलं ते बाबा चमत्कारी, तर ते जे कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टरचं मी पहिल्यांदा मिमिक्री वर्गात केली. आणि तिथून मग मुलांनी मग सुरुवात केली की यार तू चांगला आवाज काढतोस, मस्त काम करतोस, चल कर. पण शाळेत काय मला संधी मिळाली नाही. पण 10वी नंतर ठरवलं होतं कुठल्याही कॉलेजला जाऊ दे, नाटक तिथे असो अगर नसो, मी जिथे असणार तिथे नाटक असणार या उक्तीप्रमाणे सुरुवात केली आणि तिथून नाटकाची सुरुवात झाली. मग शिक्षण 11वी-12वी मी कॉमर्स, इंग्लिश आम्हाला नवीन, आणि आमच्यावरच काय नाही, शिक्षण झालं तर फार फक्त कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स. हुशार असेल तर सायन्सला जा, वाटायचं नसेल तर कॉमर्सला जा. तर असं काहीतरी ते डोक्यात त्यावेळेस तर ते 2003-05ची ती मानसिकता होती. त्या पद्धतीने मी गेलो. 11वी-12वीला असताना मी अल्फा करंडक वगैरे सगळं केलं शिक्षणाच्या त्या ह्याच्यातून. आणि अगदीच 2005 साली मग मी मिमिक्रीच्या माध्यमातून असेल किंवा नाटकाच्या माध्यमातून असेल तर बऱ्याच ठिकाणी मी जिथे जाईल तिथे पुरस्कार मिळवायला सुरुवात केली. आणि मी FY BComला आल्यानंतर नाटकाच्याच वेळापायी कॉलेज सोडलं. म्हणजे घरी मी रिझल्ट दिला नाही, काय नाही. सगळ्यांना वाटत कधी कॉलेज सुरू होते,
बऱ्याच काळाने कळलं की याने कॉलेजच सोडलेलं दिसतंय. ओके. पण त्याच्यानंतर मी थोडी अक्कल आल्यानंतर मास मीडिया केलं ठाणा कॉलेजमधून, बेडेकर कॉलेजमधून. तर असं एकंदरीत शिक्षण आणि नाटक असा एकत्रित प्रवास माझा सुरू झाला. आणि मला एक सांगायला आवडेल मॅडम, मी ठाणा कॉलेजला असताना, बेडेकर कॉलेजला असताना, सेकंड इयरला असताना माझं एक त्याच्या अगोदर मी 2-3 सिनेमे केले होते. भूताची शाळा नावाचा सिनेमा माझा रिलीज होत होता आणि त्याचं प्रमोशन करायला मी, संजय खापरे आणि अजून सगळी मंडळी माझ्याच कॉलेजमध्ये आम्ही होतो. बरं, वा वा. सगळं झालं, त्याच्यात एक प्रश्न दडला होता माझ्यामध्ये की घरच्यांचा विरोध होता की त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तर तुम्ही सुरुवातच वडिलांना आवडतं नाटक सांगितल्यावर मला वाटतं पाठिंबा असेलच घरच्यांचा. ह्यात खरा ट्विस्ट आहे. ट्विस्ट आहे. ओके. कसं असतं ना, एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल की शिवाजी महाराज जन्माला यावे, आमच्या घरात नको. ओके. त्याचं कारण स्पष्ट आहे. जेव्हाही मी वडिलांशी बोलायचो ना तेव्हा म्हणजे फार तसा संवाद नव्हता होत, पण वडिलांना जेव्हा कळलं की मला आवड आहे तेव्हा वडिलांनी हे जे अनेक दिग्गज कलाकार आहेत त्यांचा उत्तरार्ध पाहिला होता. तो किती यातनापूर्ण असतो किंवा त्यांना किती वेदना होतात किंवा त्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही किंवा याच्यातून मिळणारे पैसे, मिळकत तेवढी चांगली नव्हती. आणि तो जो काळ होता, तर मला वाटतं लक्ष्मीकांत बेर्डे आल्यापासून जास्तीत जास्त पैसा कलाकारांनी घ्यायला सुरुवात केली. त्या अगोदर फार तुटपुंज्या मानधनावर सगळे काम करत होते आणि पैसे मिळत नव्हते. तेव्हा फार जास्त काय म्हणतात ज्या तुमच्या मागे संघटना असाव्या लागतात कला क्षेत्रातल्या, तेवढ्या त्या नुकत्याच स्ट्रॉंग होत होत्या. त्याच्यामुळे मला वडिलांनी दादा कोंडकेंपासून निळू फुले असतील किंवा अगदी श्रीराम लागू असतील किंवा लक्ष्मीकांत बेर्डेंपर्यंत अशोक सराफांपासून त्यांनी मला प्रत्येकाची उदाहरणं द्यायला सुरुवात केली. कोणाच्या आयुष्यात काय होतं आणि कोणाचं आयुष्य कसं आहे हे जेव्हा त्यांनी प्रकर्षानं मांडायला सुरुवात केली आणि त्यांची जी वाता जेव्हा सांगायला सुरुवात केली ना, तेव्हा खरंच पायाखालची जमीन अशी सरकायची. पण एका गोष्टीवर ठाम होतो की तू ते फक्त छंद म्हणून जोपास, खूप चांगलं आहे, पण आपल्या घरातून तसं कोणी गेलेलं नाही आहे. तुझ्या भाषेत ते तसं दिसत नाही, कारण आमची भाषा म्हणजे माझं गुळूंचे गाव जेजुरीच्या पुढे नीरा, पश्चिम महाराष्ट्रातला, म्हणजे थोडी ती घाटावरची झलक येतेच. तर ते मी नंतरच सगळं बाजूला केलं. पण तरीही आणि आपली हाईट, बॉडी, पर्सनॅलिटी, तेव्हा जेव्हा अमिताभ बच्चन यांनी एक ट्रेडमार्क केला होता, लांब लचक माणूस पाहिजे, बॉडी पाहिजे वगैरे वगैरे, तर त्या ह्याच्यात आपण कुठेच बसत नव्हतो. त्यामुळे आपलं काही होणार नाही असं त्यांना वाटत होतं. पण शेवटी एका वाक्यावरती मी ठाम होतो की जर तुमच्यासारखा रसिक प्रेक्षक, म्हणजे वडिलांना माझं म्हणणं होतं की तुमच्यासारखा रसिक प्रेक्षक जोपर्यंत सकाळी उठून जर नाटक पाहायला गेलाय आणि तो माणूस 3ही नाटकं पाहून सलग प्रयोग जर पाहून येत असेल, जोपर्यंत असा रसिक प्रेक्षक आहे तोपर्यंत मला तरी काळजी करायची आवश्यकता नाही. जसे कलाकार प्रयत्न करतात तसे रसिक प्रेक्षकही आहेत, तर तोपर्यंत मी या क्षेत्रात काम करेल. असं करत करत तो स्ट्रगल, म्हणजे त्याच्यानंतर मी बरेच पुरस्कार मिळवले, पुरस्कार घरी येत राहिले, पण नंतर प्रश्न राहिला की त्या पाकिटातला आकडा किती. नाही, आणि तो होतोच. म्हणजे जसं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जसं मास मीडिया केलं 3 वर्ष, तर मी तुम्हाला खरं सांगतोय, मी घरातून 1 रुपया घेतला नाही, हे माझे घरचेही सांगतील. पूर्ण रेग्युलर जे शिक्षण केलं मी, जे काही पैसे लागत होते ते सगळे माझ्या कलेच्या क्षेत्रातून आलेले. मी तुम्हाला सांगतो, कॉलेजमध्ये जे फेस्टिवल होत असतात किंवा बाहेर कॉलेजच्या वतीने जायचं असतं, तर मी पहिलं विचारायचो टीमला की मला बाहेर पाठवताना, म्हणजे एकपात्री अभिनय स्पर्धा असू दे, नाही तर मिमिक्री करायला स्टँडअप कॉमेडीसाठी पाठवायचं असेल, मी कधीही म्हणजे 3 वर्षात एकही पुरस्कार सोडलेला नाही. पहिला किंवा दुसरा पुरस्कार घेऊन मी चांगले चांगले पुरस्कार घेऊन आलो. फक्त माझी एक अट असायची की फक्त केवळ प्रमाणपत्र असेल तर मला सांगूच नका. कारण माझ्या दृष्टिकोनातून मला ते आपली फीस भरायची आहे, आपल्याला नाटकही करायचे, संस्थाही चालवायची, तर माझा वेळ अगदीच कुठेही वाया जाऊ नये असं मला वाटत राहायचं. त्यामुळे मी हे करत आलो आणि त्यातून मिळकत येऊन माझं शिक्षणही त्यातच पूर्ण झालं. नोकरी वगैरे केली होती का? अजिबात नाही. मी मास मीडिया केल्यानंतर मला खूप चांगले पर्सेंटेज मिळाले. मला ऑफरही होती चांगल्या चॅनल्समध्ये काम करण्याची. मला शिक्षकही बरेच म्हणाले की प्रशांत, तू उत्तम बोलतोस, तू परखड आणि स्पष्ट वक्तायस, त्यामुळे तुला कळतं की मुद्देसूद कसं बोलावं. आणि आमचे जेव्हा काय म्हणतात त्याला, आमच्या हॉलमध्ये जेव्हा मोठे मोठे मान्यवर यायचे ना या क्षेत्रातले, कुठल्या मीडियातले, तर त्यावेळेस मी प्रश्न विचारून भंडावून सोडायचो त्यांना. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की मी अगदी संपादकापर्यंत जाईल. पण फरक एवढाच होता, पुन्हा तेच एका माईकचा फरक होता. जसं आपण या माईकच्या पलीकडे तुम्ही आहात, त्या माईकच्या पलीकडे मी आहे, तर मला फक्त एवढंच ठरवायचं होतं की मुलाखत घ्यायची आहे
की द्यायची आहे. तर तो प्रवास आता तुमच्यापर्यंत इथे अजून तसाच चालू आहे. वा, छान छान. तुम्ही बोलताना बोललात की तुम्ही मराठी सिनेमा आधीच केला होतात. हो. तो कसा काय? 2005 साली बंद प्रेमाचे नावाचा सिनेमा, अजय अतुल नुकतेच नवनवीन सगळे येत होते आणि त्यावेळेस त्यांचं ते गाणं गाजलेलं होतं, चिंब भिजलेले रूप असं. ते गाणं आमच्या सिनेमाचं. आणि त्यात अशोक शिंदेपासून अगदी बाळधुरी सर किंवा भरपूर म्हणजे खूप मोठी स्टारकास्ट होती. एक निरंजन नावाचा ॲक्च्युली खूप चांगला ॲक्टर, तो आता दिसत का नाही मला वाईट वाटतं, पण तो त्यावेळेस मला त्याला बघितलं असं वाटतं अरे काय काय पर्सनॅलिटी याची. त्याने हिंदी देवदासला असिस्ट केलं होतं. हो का? तर असा एक तो मोठा तगडा सिनेमा माझ्या वाट्याला आला होता. त्याचं कारण होतं की आम्ही एक पुन्हा नाटकच, ओके. एक दिग्दर्शक नाटक बसवत होता आणि त्यांना आहे ना एकदम अशी वयोवृद्ध माणसाची भूमिका हवी होती, पण कॉमेडी ब्राह्मण असं ते कॅरेक्टर होतं. तर तिथे माझं सिलेक्शन झालं आणि माझ्या त्या सरावाला सुरुवात झाली, तालिमी आमच्या सुरू होत्या, पण अचानक नाटक थांबलं. पण त्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून माझ्यात असलेला तो मी जो विनोदी काही काम करतो वगैरे हे सगळं त्याच्या मनात बसलं. आणि बंद प्रेमाचे या सिनेमाच्या वेळेस त्यांनी मला फोन केला, प्रशांत तू या सिनेमात आहेस, फार मोठा रोल देत नाहीये पण हिरोबरोबर तू तो स्ट्रगलर दाखवलायस, त्याचा मित्र दाखवलायस. आणि मला आनंद झाला किंवा ठीक आहे आपली गाडी सुरू झाली. ओके. म्हणजे मी विचारणार होते की व्यावसायिक नाटक झालं की डायरेक्ट सिनेमा, तर सिनेमा आधी झाला. व्यावसायिक आता कसं माहिती की आपल्याकडे खूप बघा प्रायोगिक नाटक, हौशी नाटक, मग आपण त्याला म्हणतो की थोडं सेमी कमर्शियलकडे आपण जातो, मग कमर्शियल नाटक. आता याच्यात काय फरक आहे मला माहिती, मी कलाकार म्हणून काम करत राहतो. ओके. पण तरीही तेव्हा एक व्यावसायिक म्हणवणारं आम्ही एक नाटक केलं होतं, हास्यमास्यम, जे बरेच माझे मित्र म्हणायचे अरे नाही रे ते हौशी नाटक आहे. त्याचं कारण की त्याच्यात कुठला नावाजलेला चेहरा नव्हता. ओके. त्याच्यामुळे त्याचे प्रयोग मी केले होते, हास्यमास्यम आणि मानव नावाचं हिंदी नाटक केलं होतं. त्याच्यानंतर बरेचसे नाटकं केली मी. 2 फादर विदाऊट मदर नावाचं एक कॉमेडी नाटक केलं होतं त्यावेळेस 2005 साली. म्हणजे फार एक तर तुमच्या जाहिरातीत नाव लिहायचं म्हटलं ना तर तेव्हा एक लाईनसाठी पैसे वाढतात म्हणून जाहिरातीत तुमचं नाव यायचं नाही. अशा वेळेस त्यांनी माझा फोटोही लावला होता आणि माझं नावही दिलं होतं माझं काम पाहून. असा तो प्रवास होता. अच्छा, म्हणजे तुमचा प्रवास सिनेमा आणि नाटक असं चालू होता निरंतर. सिरियलमध्ये कसे काय वळलात? त्याला काही कारण घडलं की सेम तसंच? मालिका, आता खरं तर मी मालिकेत काम करतो हे पाहिल्यानंतर कदाचित काही जण नाराज होतील, पण मी मालिकेत काम न करण्याचंच ठरवलं होतं. मला मालिकेतच काम करायचं नव्हतं. ओके. कारण आता अंतर्गत म्हणजे असं आपली आपली चर्चा सुरू असते त्यावेळेसही कलाकार म्हणतात की काय नाही मीटर पडतोय. तर मीटरसाठी काम करायचं नव्हतं, मनासाठी काम करायचं होतं. त्यामुळे मालिकेत यायची काहीच इच्छा नव्हती. पण तरीही पहिल्यांदा मी NDTV इंडियावर FIR नावाचा एक नाट्य रूपांतर प्रोग्राम यायचा, तर त्यावेळेस त्याचे मी बरेच एपिसोड्स केले. बरं. तर ते केले. त्याच्यानंतर मग क्राईम डायरी सारखा तो एक प्रोग्राम तुम्हाला, त्याच्यामध्ये मी एकच एपिसोड केला. माझी हाऊस तिथं फिटली. मग मी म्हटलं की नको, आपल्याला मालिका नकोच. असं करून मग माझ्या वाट्याला पुन्हा सह्याद्री, मी सिनेमा करतच होतो. मग त्याच्यामध्ये रसिकाच्या लग्नात सारखा सिनेमा मी केला. म्हणजे तो तंबू आणि थिएटरला पण रिलीज झाला. म्हणजे तंबूतही गेला आणि थिएटरलाही रिलीज केला. कसं होतं की मी आजही आनंदाने मी सांगतो, मला माहीत नाही कदाचित लोकांना तंबूत मी सिनेमा केला की नाही हे सांगायला आवडतं की नाही, पण मला आनंद आहे. तंबूत माझा सिनेमा लागला होता आणि जत्रा असतात तिथे हा सिनेमा सगळीकडे होत असतो. तर तिथपासून तो तंबूपासून तो थिएटरपर्यंत येणारा तो चित्रपटाचा प्रवास करण्याचा मला आनंद मिळाला. त्याच्यानंतर मी मालिका जी केली त्याला बराच काळ गेला. मग माझा मला वाटतं सह्याद्रीला एक एक भानगडी आणि आम्ही नावाची मालिका करत होतो. त्याच्यामध्ये विजय कदम सर होते, सुनील गोडबोले होते, जयराज नायर होते आणि त्यातला एक मुख्य कॉमेडियन म्हणून मी होतो. म्हणजे ह्या सगळ्याची ती मालिका होती. पण दुर्दैवानं तो पायलट एपिसोड आम्ही सबमिट केल्यावरती ती पुढे सरकली नाही. मग त्यावेळेस मला एक मालिका चालून आली लगेच सह्याद्रीचं. दुसऱ्याच दिवशी मी एक पायलट एपिसोड केला बंट्या टेलिव्हिजन. ती 1.5 ते 2 वर्ष मालिका तिथे आम्ही केली. त्याच्यामध्ये पण मग जयराज नायर, जनार्दन परब, खूप जुनी मंडळी, म्हणजे ज्यांच्याकडे पाहून अभिनयाचे धडे आपण घेतले असं म्हणता येत, अशा लोकांसोबत काम करायला मिळालं. आणि मग थोडंसं काय म्हणतात त्यांना परफॉर्मन्स देणारा तो रोल असल्यामुळे पुन्हा अशी वाटायला लागलं मनात की आता चला मालिका करूया. मला ते मध्येच वकील आला,
किंवा सर तुम्हाला बोलवलंय, हे असले संवाद बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता मला. काहीतरी भूमिका पाहिजे, अर्ध्या मिनिटाची असू दे, पण त्याने काहीतरी कथानकात बदल होत राहिला पाहिजे किंवा आपण काहीतरी केलं म्हणून त्या मालिकेत म्हणजे बोलतात ना की रसिक प्रेक्षकांपर्यंत ती ओळख पोहोचली पाहिजे. नाही तर सांगायला नाही लागलं पाहिजे की मी ह्या मालिकेत काम केलंय अमुक अमुक इतक्या भागात, असं मला आवडत नव्हतं. ती मालिका करता करता माझ्या चेहऱ्यावर जो मार्क तुम्ही पाहत असाल तो अपघात झाला. तो भयंकर अपघात झाला शेळफाट्याला असताना. गाडीवरून मी एक तेव्हा जय मल्हारमध्ये माझा एक मित्र आहे, जय मल्हार कॅरेक्टर, त्याच्यामधलं एक कॅरेक्टर मला करण्याची संधी मिळाली. दुसऱ्या दिवशी माझं शूट सुरू होणार असं सगळं वातावरण असताना मी गोरेगाव फिल्म सिटीवरून ऐरोलीत पोहोचलो राहत्या ठिकाणी. तिथे मला एकाचा फोन आला की डोंबिवलीत यावं लागेल, एक सिनेमा आहे. तेव्हा मी एक नाटक करत होतो, समतोल एक्सप्रेस हिंदी नाटक. तर त्याच्यामध्ये एक मी हिजड्याची भूमिका केली होती, ती लोकांना फार आवडत होती. तर लोकांचं असं मत आलं की म्हणजे त्यांचं की तू ती भूमिका छान करशील, जोगवासारखा एक सिनेमा त्यांना करायचा होता. मध्यवर्ती भूमिकेत माझं सिलेक्शन झालं. त्या आनंदात मी येत असताना एक मोठा अपघात झाला, ज्यामध्ये हेल्मेट फुटलं आणि माझं पूर्ण मांस जे इथे दिसतंय ते सगळं निघून गेलं. आणि कलाकाराचा एक चेहरा जाणं अगदी असं पीक पॉइंटला असताना काय असतं ते तुम्हाला माहिती असेल. तर तो काळ फार जड गेला. पण तरी पण अजूनही तुम्ही युट्यूबवर जाऊन बंटे टेलिव्हिजन हे एपिसोड्स पाहू शकता. मी तिथे छाती ठोकपणे जेव्हा माझे टाके काढले गेले त्यावेळेस मी तिथे एवढा मोठा खड्डा होता, त्याच्यामध्ये मी पूर्ण मेकअप भरून पूर्ण वेळ शूट केलेलं. माझं सगळं काम मी इमानेद्वारे केलं. ते मग तुमचा नाटकाचा सुरू झालेला प्रवास, सिनेमा, मराठी सिनेमा, मालिका, नाटक, व्यावसायिक नाटक, हौशी नाटक सगळा सतत चालू राहिला ऍक्सिडेंट होईपर्यंत. हो हो. त्यानंतर ऍक्सिडेंट झाल्यानंतर करोना आला लगेच. मग तेव्हा काय केलं? तेव्हा माझ्यातला स्वाभिमान जागा झाला. ओके, स्वाभिमान. मग आपल्या अंतर्मनातला स्टार खऱ्या अर्थानं प्रवाहात आला. ओके, येस येस, व्हेरी गुड. तर स्टार प्रवाहावर मालिका आली स्वाभिमान शोध अस्तित्वाचा. त्या मालिकेत मला चांगली संधी मिळाली. बबन दादा हे कॅरेक्टर मला मिळालं आणि ते घराघरात पोहोचलं. लॉकडाऊनमध्ये सगळे बसून होते. मग असं आपण विषय थोडा कंटिन्यू करू त्याला देऊन. वडिलांचं काय म्हणणं होतं, घरच्यांचं काय म्हणणं होतं. ज्यावेळेस लॉकडाऊन पडला ना त्यावेळेस मला पहिलं वाक्य आलं, बघ जग पूर्ण घरी बसलं, निदान ते कमवून तरी घरी बसले. ओके. तुमचं कलाकारांचं काय, जोपर्यंत बाहेर सगळी माणसं बाहेर पडणार नाहीत, बाहेर जाणार नाहीत, व्यवसाय सुरू होणार नाहीत, पैसे कमवणार नाहीत, तोपर्यंत तुमचं मनोरंजन क्षेत्र सुरू होणार नाही. ही वस्तुस्थिती होती. त्यापुढे काही बोलू शकत नव्हतं आपण. मी पण युट्यूबवर छोटं मोठं आपलं काहीतरी सुरू करूया, आपण थांबायचं नाही. घरी बसल्या बसल्या काही वेबसिरीज टाईप बनवायला सुरुवात केली. मी एक विषय निवडला, मेनोपॉज. एक गांभीर्यानं विषय. लोक तेव्हा कॉमेडी काहीतरी रील्स करत होते. मी म्हटलं आपण काहीतरी वेगळं करूया. मेनोपॉज नावाचं एक मी वेबसिरीज, छोटीशी काव्य वेबसिरीज म्हणता येईल, ती केली. आणि तिथून जरा थोडंसं म्हटलं काहीतरी वेगळं करूया म्हणून असं युट्यूबवर चालू होतं. आणि मग मला पहिला कॉल आला तो सहकुटुंब सहपरिवार. तिथे मी 2 दिवसाचं काम केलं, एक ते 2 दिवसाचं. सीन खूप चांगला झाला, सगळं झालं, पण माझं मन काही समाधानी नाही झालं. मी म्हटलं की नाही करायचं मला हे 1-2 दिवसाची कामं नाही करायची. मी सोडून दिला विषय. आणि मग मला पुन्हा फोन आला स्वाभिमानसाठी, त्याच प्रोडक्शनमधून. ओके. बबन दादा नावाचं कॅरेक्टर. मी तिथे एंट्री घेतली आणि तिथला पुढचा 2 वर्षाचा प्रवास हे मी सांगण्यापेक्षा रसिक प्रेक्षकांनी सांगावं असं माझी इच्छा. या सगळ्या प्रवासात तुम्हाला कोणी गुरु भेटले का? एकलव्याची जी गोष्ट आहे ती खरी माझ्या आयुष्यात पण तशीच आहे. पण तरी मी आमचे जे लाड सर आहेत, सुरेश लाड सर, त्यांना गुरु म्हणतो. कोरोनाच्या काळात ते गेले. त्यांना गुरु यासाठी म्हणतो की मी त्यांच्याबरोबर एक एकांकिका केली होती अल्फा करंडकला 11वीत असताना. 4 दिवसाचा आमचा खरं तर संबंध. मी त्यांच्याबरोबर काम केलं एकांकिकेतून. पण त्याच्यानंतर त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते वेगळ्या क्षेत्राकडे वळले. पण त्यानंतर मी काय करावं, काय करू नये यासाठी ते आग्रही असायचे. आणि त्यांचं सारखं म्हणणं असायचं, प्रशांत तू व्यावसायिक दृष्टिकोनातून जेव्हा जाशील ना, तू जेव्हा मालिकेत जाशील तेव्हा एक मोठं वादळ येईल, किंवा तू सिनेमा कर, तू काही कर. आणि मी बऱ्याच शॉर्ट फिल्म्स तेव्हा केल्या होत्या. 2000 म्हणजे मला मगाशी एक कॉलेजची गोष्ट सांगायची राहिली. त्यावेळेस मला झिमाची स्कॉलरशिप मिळाली होती. मी कॉलेजला असताना 3 लाखाची, उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या खूप पुढे घेऊन जाणाऱ्या ठरत होत्या. तर अशा वेळेस सुरेश लाड सर हे माझ्यासोबत भक्कम उभे होते. त्यानंतर मी माझे आई वडील यांना मी गुरु म्हणेलच, कारण ते टिपिकल असं नाही, आई वडील गुरु असतात ते तर असतातच, ते आई वडीलच आहेत. पण वडील यासाठी म्हणेल की त्यांनी अभ्यास केला होता ना नाटक कलाकारांचा, बदलणारे संच,
कुठलं चांगलं होतं कुठलं चांगलं नव्हतं यावरती ते बोलायचे, सडेतोड बोलायचे. याचं आवडलं नाही, जमलंच नाही, पेलवलंच नाही, एवढा मोठा नट त्याला पेलवलं नाही असं म्हणायचे. असं म्हणण्यात मी नेहमी हेरत राहायचो की काय एवढा मोठा नट आहे त्याला जमलं नाही असं हे का म्हणतायत, त्याची मागची कारणं ती नकळत जेव्हा आपण शोध घेत राहतो त्यांच्यामुळे शोध घ्यायला शिकलो किंवा तेव्हा चौकस पद्धतीने विचार करायला शिकलो, म्हणून कदाचित माझ्याकडे एवढे खूप पुरस्कार आहेत. आता पुरस्कारांवर येऊया. मी तुमची ओळखच अशी करून दिली की तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेत, शासनाचे पुरस्कार मिळालेत, त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याबद्दलही मला ऐकायला आवडेल. आता बघा कसं आहे माहिती आहे का की मी 2005 सालापासून मी खऱ्या अर्थानं नाटक जगायला लागलो. 2003 किंवा त्याच्या आधीपासून करतोय. पण मग सुरुवात झाली की स्वतः निर्मिती करण्याची. सुरुवातीला काय केलं की मला फक्त अभिनेता व्हायचं होतं. कलाकार प्रत्येकाचं ठरलं मला अभिनेता, मला दुसरी बाजू नको. माझ्याकडे लेखन आहे हे माझ्या डोक्यात पण नव्हतं किंवा मी दिग्दर्शन करू शकतो हे पण माझ्या डोक्यात नव्हतं. मी काय केलं की आम्ही मित्र एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर मग आपण एक चांगली एकांकिका करूया किंवा चांगलं नाटक करूया असं डोक्यात चाललं होतं. पण नंतर कळायला लागलं की मी काम करता करता त्यांच्याकडून ती गोष्ट तेवढी मला म्हणजे काय म्हणतात ना त्याला प्रभावी वाटत नव्हती की दिग्दर्शन याला नाही म्हणत. मी नाटक पाहिले ते वेगळे आहेत, त्याचे फ्रेम वेगळे आहेत किंवा बांधणी जी म्हणतो आपण तर ती कळली पाहिजे किंवा लेखन करत असतानाची त्याची मांडणी कळली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी किंवा टाळ्यांचीच वाक्य म्हणजे नाटक नाही हे माझं ठाम होतं. तर या सगळ्या गोष्टीवरती काम करत असताना मी काय केलं की एक मित्र आहे, मी दिग्दर्शन केलं, दिग्दर्शक म्हणून तुझं नाव लाव आणि मी अभिनेता म्हणून काम करणार. अभिनयाला मला त्यावेळेस पुरस्कार नाही मिळाले खऱ्या अर्थानं सांगतो, पण दिग्दर्शनाला मिळत गेले, लेखनाला मिळाले, पण नाव माझं नव्हतं. पण नंतर मग ते असतं की मित्र जरी असले बरोबर तरी मग त्यांना असं वाटलं की तेच खरे दिग्दर्शक आहेत. आणि त्याच्यानंतर मग प्रवास थोडा वेगळा सुरू झाला. उत्तम दिग्दर्शक मग मी उत्तम लेखन मला चांगल्या संहिता मिळत नव्हत्या तेव्हा खरं तर यांची नाटकं जास्त जोरदार चालली होती, संतोष पवारांची. त्यामुळे काय झालं होतं की स्लॅपस्टिक कॉमेडीला खूप जास्त हे आलं होतं. त्यामुळे लिखाणात कोणी काही आमच्या पिढीचं लिहितच नव्हतं. म्हणजे निदान जे माझ्या संपर्कात आले ते मग ते फक्त ते ढिंच्याकवाले विनोद आणि मग ते काही जमत नव्हतं. मग कुठेतरी मन खात होतं. मग मी स्वतः लेखणी उचलली. मग त्या लेखणीला पण पुरस्कार मिळायला लागले, दिग्दर्शनालाही स्वतंत्र पुरस्कार मिळायला लागले. आणि मग तिथून लेखन दिग्दर्शन अभिनय असा एकत्र प्रवास सुरू झाला. अर्थात आता आपण एवढं सगळं करत असताना पैसा कोणीतरी घेऊन उभं राहायला पाहिजे. निर्माता कसा झालो ही एक त्याला चिकटलेली गोष्ट आहे. म्हणजे शासनाचे पुरस्कार मिळवण्यापर्यंतचा प्रवास आहे. निर्माता कसं झालो तर मला अजूनही म्हणतात प्रश्न कसं जमतं तुला, एवढा लॉस कसा सहन करतो. मी एकच म्हणतो की मी कुठलंही व्यसन करत नाही. सिगारेट किंवा दारूची बाटली याचं जर गणित केलं तर महिन्याला एक एकांकिकेचा फॉर्म आपल्याकडून सहज भरला जातो. त्यामुळे ना मी कधी सिगारेटला हात लावला ना कधी दारूला हात लावला. त्यामुळे काय झालं की ह्याचे जे पैसे वाचवत होतो मी ते पैसे एकांकिका कुठेतरी फॉर्म भरायचा आणि त्यामुळे माझ्यासारख्या अजून 7-8 कलाकारांना ती संधी मिळायची. ह्या पद्धतीने मग संस्थेची निर्मिती आणि संस्थेची निर्मिती केली आहे. तर चला आता मग जसे जसे पुरस्कार आपल्याला मिळत चाललेत, बाहेर आम्ही प्रयत्न करत होतो. मला बरेच जण सांगत होते अरे प्रशांत महाराष्ट्र शासनासाठी प्रयत्न कर ना, तिथे राज्यनाट्य स्पर्धा वगैरे येतात. मी तुम्हाला खरं सांगतो 4 ते 5 वर्ष फक्त फॉर्म घ्यायचो, ते किचकट फॉर्म वाचायचो, नको बाबा त्यापेक्षा स्क्रिप्ट लिहिलेली परवडेल म्हणून बाजूला फेकून द्यायचो. हेच होत राहिलं. पण नंतर मला कळायला लागलं अरे मी ज्यांना हरवतोय किंवा जे नाटकं माझ्यासमोर 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाची ठरतात ती तिथे जाऊन प्रथम पुरस्काराला हात लावतायत. मग म्हटलं काहीतरी चुकतंय, स्वतःला बदलणं फार गरजेचं आहे. मग मी तो फॉर्म भरला. 2013 साली मी पहिल्यांदा बालनाट्य तिथे केलं, माकडचाळे नावाचं. तुम्हाला सांगतो पहिल्याच झटक्यात महाराष्ट्रातून अंतिमचा प्रथम पुरस्कार दिग्दर्शनासहित सगळे पुरस्कार आम्ही घेऊन आलो होतो 2013ला. आणि तिथून मग प्रवास सुरू राहिला. तर मला असं वाटतं की आता जर मोजले तर राज्यनाट्याचे सगळ्यांना मिळून संस्थेच्या वतीने माझ्याकडून मिळालेले असे नाही म्हटलं तरी 80 ते 100 पुरस्कार असतील. लोकांना एक मिळत नाही. आम्ही प्रत्येक नाटकाला माझा लेखनाचा दिग्दर्शनाचा मिळालेला आहे. दिग्दर्शन अभिनय तर मी सोडतच नाही. मग मुंबई केंद्रावर असू दे नाही तर अंतिम असू दे ते मेडल माझ्याकडे आहे. ते म्हणजे तुम्हाला बरेचसे उपलब्ध आहे, ते तुम्हाला कळेल. सलग तुम्ही 2013 पासून 2023 पर्यंत बघाल ना तर सातत्याने पुरस्काराचा मानकरी ठरलेला आणि आपली संस्था तिथे सातत्याने काम करते. आणि माझ्यामुळे केवळ मलाच नाही मिळाले पुरस्कार. आमचा नेपथ्यकार कोण, एक सुतार काम करणारा माझा एक मित्र आहे संतोष कदम, त्याला नाटक बघायला फार आवडायचं.
त्याला मी नेपथ्यकार केला, म्हणजे डिझाईन माझं ऑब्व्हियसली डिझाईन ज्याचं असतं त्याचं नाव असतं, पण तसं नाही केलं आम्ही. मी त्या मुलाला बाबा तू ती सगळी मांडणी कर, मी सांगतो तसं कर, तो झाला नेपथ्यकार. अशा सगळ्यांना मिळून आम्हाला भरपूर पुरस्कार मिळालेले आणि आम्ही सुखी आहोत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार. हां, आंतरराष्ट्रीय पुरस्कार ते शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून. इनर नावाची एक शॉर्ट फिल्म आहे, इनर, जी तुम्हाला आता पाहायला मिळणार नाही कारण मी अजून ती मार्केटमध्ये आणलेली नाही, तर फक्त फेस्टिवलसाठी ही जाते. मग त्यावेळेस ही लॉकडाऊनमध्ये मी केली खरं तर. इनर नावाची शॉर्ट फिल्म बऱ्याच स्पर्धेला उतरवण्याचा मी प्रयत्न केला. तर मी प्रयत्न असा करत होतो की ऑस्करच्या रेसमधून कुठून कसं जाता येईल हा प्रयत्न चालला होता. पण अर्थात तेवढा आपण कॅपेबल नसतो की पैसे घेऊन सगळ्याच गोष्टी, पण तरीही त्या निमित्ताने मी काही स्पर्धांमध्ये उतरलो. आणि तुम्हाला माहिती आहे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी काही वेबसाईट उपलब्ध आहेत की तुम्ही तिथून फॉर्म भरू शकता, डॉलर्समध्ये तुमचे पैसे भरायचे आहेत आणि तिथे जाणार, तिथे स्क्रीनिंग होणार, तिथे तुम्हाला पुरस्कार मिळणार. आणि मी उतरवलं तर मला वाटतं काहीतरी एका कॉम्पिटिशनला मला 735 शॉर्ट फिल्म्स होत्या. 735 मधून आम्हाला लक्षवेधी म्हणून मिळालं शॉर्ट फिल्मला, पण सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार 735 मधून मला मिळाला. वा वा वा, छान छान. त्याच्यामुळे मग या सगळ्या गोष्टी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मग इनर या जे काही तुम्ही वाचतायत त्या बायोडेटामध्ये, तर ते इनर ह्या शॉर्ट फिल्मनं मला जिकडे तिकडे पाय रोवायला संधी दिली. आणि त्याच इनरने मला महाराष्ट्र टाइम्सची गेल्या वर्षी जी महाराष्ट्रातून पुरस्कार जो मिळाला तो द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातून मला इनरने मिळवून दिला. या सगळ्या प्रवासात जाहिराती केल्या का? हो, जाहिराती केल्या. जाहिरातीचा तर मस्तच किस्सा आहे. 2011 साली पुन्हा कॉलेजला असताना मला तेव्हाच केली. हो, हिंदी जाहिरात सलग मला मिळाल्या 18 जाहिराती झीच्या. अजूनही ते अवेलेबल आहे. डिट्टो ऍप्लिकेशन तेव्हा येत होतं, डिट्टो ऍप, ते झीचं होतं. तर डिट्टो ॲप काय होतं की तुम्ही मोबाईलमध्ये सगळे चॅनल्स पाहू शकता. आणि 2011ला कोणाच्या डोक्यातही नव्हतं, कारण आपण तेव्हा नेटवर एखादा शब्द टाकला की तो 2 मिनिटांनी तिथे ओपन व्हायचं, ते असा जमाना होता. आणि त्यावेळेस त्यात मला वाटतं 2 ते 3 करोडच्या आसपासच्या जाहिराती होत्या. आणि माझं सिलेक्शन झालं, 5 आर्टिस्टचं सिलेक्शन झालं. सिलेक्शनची पण भारी गंमत. मी भूताची शाळा नावाचा सिनेमा करत होतो, त्यावेळेस डबिंग करायचं होतं. भूषण कडूचं डबिंग मी त्या सिनेमाला मीच दिलेलं आहे. तर मी डबिंगसाठी गेलो, मला फोन आला की शॉर्टलिस्ट झालेत तुम्ही. माझ्या मित्राने माझा प्रोफाईल तिकडे पाठवलं होतं. शॉर्टलिस्ट झालं म्हटल्यानंतर मला अंधेरीतल्या अंधेरीत बोलवण्यात आलं. मी तिथे गेलो. शॉर्टलिस्टेड म्हटल्यानंतर असं होतं, अरे आता काहीतरी करूया. तिथे गेल्यानंतर कळालं की 18 जाहिराती सलग मिळणार आहेत आणि इतक्या दिवसाचं काम आहे. मग कळत नव्हतं की नक्की काय करावं कसं. तिथे बघितल्यानंतर भरपूर गर्दी होती हिंदीतल्या लोकांची. मला कळालं ना शॉर्टलिस्टेड म्हणजे काय कळत नाही. प्रत्येक कोऑर्डिनेटर त्यांची माणसं घेऊन येत होता. मी सकाळी 9 वाजता गेलो होतो, न खाता पिता मी आणि अजून एक माझा मित्र आहे, मी नाव नाही घेत जाणून बुजून, पण या आपल्या क्षेत्रात आता उत्तम लेखक झालाय तोही तिथे होता ऑडिशन द्यायला. आणि आम्ही दोघं त्याच एका रोलसाठी होतो. पण आम्ही मित्र तिथे झालो खऱ्या अर्थानं. तू कुठला करतोयस, मी कुठला करतोय, याच्यावर त्यांची चर्चा सुरू होती. आणि काय झालं की 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. कोऑर्डिनेटर येतोय, त्याच्या माणसांना चहा पाचतोय, खायला प्यायला देतोय, निघून जातोय. त्यांचे ऑडिशन्स होत आहेत, आम्ही तिथेच. आम्ही असे बाटल्या दोघे बसून बराच वेळ झाला. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 पेशन्स म्हणजे किती, 5 वाजले, 6 वाजले, पूर्ण गर्दी सगळी रिकामी, म्हणजे सगळे निघून जायला लागले. आणि नंतर आम्हाला कळलं की त्याच्यामध्ये जो मला जो रोल द्यायचा होता, तर त्यावेळेस तो कुठला तो सिनेमा नटरंग मध्ये अतुल कुलकर्णी यांच्या मुलाचा भूमिका केली होती ना, तर त्याचं सिलेक्शनही झालं त्या भूमिकेसाठी, असं मला बाहेर असल्यावर कळलं. बाहेर होतं तेव्हाच कळलं. मला कळेनच काय, म्हणजे आमचं ऑडिशनही नाही. आणि काही लोक बाहेर आले, चला पॅकअप वाईट निकलते. म्हटलं 1 मिनिट काय, तर ते बोलले नाही हो गया सिलेक्शन. म्हटलं क्यों, हम लोग को तो बुलाया गया नहीं, आपकी उम्र ज़्यादा लग रही है. म्हटलं माझं स्क्रीन एज काय आहे, त्याच्यानुसार तुम्ही मला बोलवलं. मी तुम्हाला सांगतोय स्पष्ट, तुम्हाला बायोडाटा पाठवलाय, तुम्हाला स्पष्ट फोटो दिला, मी तुम्हाला स्वतःहून विचारतोय. तर नाही होगा नाही. म्हटलं 1 मिनिट, आपके पास कॅमेरा कौन सा है, रील वाला है क्या. मी त्याला विचारलं की जुना कॅमेरा आहे का तो रील्सचा असतो डब्बे घेऊन. तोला नाही. म्हटलं DSLR आहे ना. अरे एक ऑडिशन घेतलं, आम्हाला खोटं दाखवायला एक ऑडिशन घ्या आणि सांगा नाही झालं सिलेक्शन. पण आम्हाला दिवसभर बसवलं. तुम्ही 9 वाजता आल्यावर 2 तासांनी जरी सांगितलं असतं तरी आम्ही निघून गेलो असतो. तर तो माझा मित्र आणि मी, आम्ही दोघी भडकलोच होतो. मग तेवढ्यात त्यातली एक ज्या असोसिएट डायरेक्टर होती ती बाहेर आली. तर ते सगळे निघण्याच्या तयारी होते. क्या हो गया. म्हटलं मॅम आपने मुझे बोला, अरे मैं तो आपकी राह देख रहा हूँ, ये आप दोनों आए नहीं.
म्हटलं मग ते मध्ये असतात ना काम करणारे, त्यांना असं वाटतं की आम्हाला कळतं, त्यांना हे कळलं नाही जे मध्ये काम करणार की ह्यांना बोलवण्यात आलं, ह्यांचं शॉर्टलिस्टेड आहे, त्यांना आतमध्ये बोलवावं. त्यांनी परस्पर ठरवलं की आम्ही नाहीच सिलेक्ट होतो. मग त्यांनी म्हटलं की नाही एक काम करते, चलो हम लोग एक ऑडिशन फिर से ले लेते. आणि आतमध्ये सेटअप लागला पुन्हा. माझ्या मित्राने जाऊन आतमध्ये दिलं ऑडिशन. मी बाहेर बसलो होतो. त्याला विचारलं बाहेर येत आता, मला पटकन आवाज दिला, या आतमध्ये या. तो गेला आणि आला ऑडिशन देऊन. म्हटलं काय रे, अरे काय सांगतच नाही आहेत, जाहिरातीचं ऑडिशन आहे, त्याच्यामुळे ना डायलॉग ना काय, की तुम्हाला सिनेमाला गेल्यानंतर तुम्हाला जाहिरात देतात की बा हे पाठांतर करा, बोलून दाखवा. तिथे गेलो. मग मी म्हटलं मी काय करू. तो बोला आता ते काय सांगता येत नाही, कॅमेरा ऑन करतील मग बघ. म्हटलं सर मुझे क्या करना है. हाँ फ्रेम शुरू होगी, कैमरा शुरू होगा, आपको आना है और हम लोग जो बताएंगे, जो इंस्ट्रक्शन देंगे सामने करना है कॅमेरा के. सुरू झालं. आणि मी पहिल्यांदा मग मला कळलं की चहावाल्याचं एक कॅरेक्टर समजा, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आतमध्ये आलात, फ्रेममध्ये चहाचं हे घेतलेलं आहे आणि कुछ तो कॉमेडी करो, एवढंच वाक्य, कुछ तो कॉमेडी करो. तिथल्या तिथे कॅमेराकडे न बघता आपण काहीतरी हलकी फुलकी कॉमेडी, मग ती सिच्युएशन सांगत जाणार, मग आपण ते करणार. मग इथे गेलात, मग हा समोर राहतो. एकदा झालं, दोनदा झालं, त्याच्यानंतर 4 ते 5 वेळा माझं सातत्याने असं ऑडिशन घेतलं जातं. मला असं वाटलं की माझी शाळा घेतली जाते. मग असं वाटायला लागलं की शाळाच घेतली जाते, काहीतरी भयंकर. नाही फिर से आपको आना है, अभी गाना गुनगुनाओ, एक काम कीजिए, आइए, हाँ बटन दबाइए. बटन, आता बटन कशाचं दाबायचं, आपण एक्सप्रेशन काय देणार, बटन दबाइए, हाँ तो फिर आप ऊपर जाने लगते. मग मला कळलं आपण लिफ्टमध्ये आहोत. मग हे सगळ्या गोष्टी असं करून 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 8 ते 10 वेळा माझं त्यांनी ऑडिशन घेतलं. नंतर त्यांनी मला विचारलं आपने इससे पहिले कुछ किया ॲडव्हर्टाईज. तर मी त्यांना म्हटलं की सोशल मीडियावरच्या ज्या ॲड असतात त्या एखाद 2 मी केलेल्या आहे. ओके ठीक आहे म्हटलं, थँक्यू मॅम, माझं सिलेक्शन नाही झालं तरी चालेल, पण मला आनंद मिळाला. मी सकाळपासून आलोय आणि माझं 10 ते 12 वेळा इथं तुम्ही काम पाहिलं तर मला खूप आनंद झालाय आणि मी खरंच समाधान येऊन मी निघालो. मी खरं सांगतो त्या दिवशी मी घरी पोहोचलो, मला फोन आला, प्रशांत जी आपका सिलेक्शन हो चुका है, आप आइए. दुसऱ्या दिवशी मला बोलवलं, पर डे ॲग्रीमेंट आणि सलग 18 जाहिराती मला मिळाल्या. छान. खरं तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं म्हणावंसं वाटतंय. आता सगळं झाला विषय आपला, आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेत, त्याबद्दल मला अतिशय आनंद झालाय. पण त्यात एक वेगळा स्पेशल पुरस्कार आहे, त्याबद्दल जर मला ऐकायला आवडेल. तुम्हाला जे इतर पुरस्कार मिळालेत, इतर पुरस्कार म्हणजे हा त्याच्यात जे उल्लेखनीय कार्य आपण जे करतो, मी 14 वर्ष कुठलाही पद्धतीचा पैसा न घेता, 1 रुपया न घेता लहान मुलांबरोबर कामं केली आहेत. आणि अशा पद्धतीने की झोपडपट्टीमध्ये सुद्धा जाऊन त्या मुलांना घेऊन मी प्रथम पुरस्काराला गवसणी घातलेले. म्हणजे ज्यांना हा म्हणजे भाषा तर नाहीच, म्हणजे की दादा वरी जातो मी असं म्हणणाऱ्याला साहित्य या विषयावर घेऊन पुरस्कार मिळवून दिला. हे सगळे जे कार्य आतापर्यंत जे काही करत आलो आणि सातत्याने शासनाचे पुरस्कार जे मिळत गेले, त्याचा प्रभाव समाजातील इतर संस्थांवर होत असतो आणि ते तुमची काय म्हणतात दखल घेत असतात. आणि ह्या सगळ्याची दखल घेऊन त्यांनी जे पुरस्कार मला दिले ते माझ्या कार्यासाठी दिलेले पुरस्कार आहेत. अजून एक छोटासा प्रश्न विचारावासा वाटतो, पुरस्कार आपल्याला काय देऊन जातात? पुरस्कार आपल्याला उमेद देऊन जातात, खिसा गरम करून जातात. नाही खरं आहे. मी आता माझं नाटक सुरू आहे, आय एम पुंगळ्या शाहरुख्या आगी माहुळ. मी नाटकाचं नाव पुन्हा सांगतो रसिक प्रेक्षकांना, आय एम पुंगळ्या शाहरुख्या आगी माहुळ. हे मी पुन्हा सांगण्यामागचं कारण आहे की नाटकाचं नावच वेगळं आहे, फासेपारध्यांच्या जीवनावरचं नाटक आहे. ह्या नाटकाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. त्याच्यामध्ये नारायण जाधव सर असतील, प्रेमानंद गजवी असतील, त्याच्यानंतर भीमराव पांचाळे सर असतील, भरपूर जणांनी, भरपूर उत्तम अक्षर कोठारी असेल, उत्तम कलावंतांनी तिथे हजेरी लावली. नाटकाचा काय म्हणतात खूप कौतुक केलं. पण या नाटकाला रसिक प्रेक्षक तितकाच अजून लाभत नाहीये. म्हणजे जेव्हा मोफत असेल ना नाटक तेव्हा लोक येतात, कारण जिंकलेलं नाटक आहे ना. पण तिकीट काढून येण्याची वेळ आली ना, काही जणांनी आम्हाला खुश होऊन म्हणजे एका रसिक प्रेक्षकाने 5,000 दिले, 10,000 दिले, असंही घडलंय. आणि एक म्हणजे 28 प्रयोग झाले. ते नाटक अनेक वेळा पाहिलं पण आहे काही लोकांनी. पण तो शेवटी आकडा असतो ना, त्याचं गणित केलं ना तर खिस्सा आणि आकडा ह्याची कुठेच सांगड घालता येत नाही. मग एवढे आता तुम्हाला माहिती जाहिराती करण्यापासून सगळं कसं, जर मला राज्य नाट्याचे पुरस्कार जर मिळाले नसते त्या नाटकाला, तर ते जे काही लाखोचे पुरस्कार जे आहेत, मला दिग्दर्शनाचा 40,000चा दिग्दर्शनाचा पुरस्कार आहे, लेखन केलं तर 60,000 ते 80,000 पर्यंत जे पुरस्कार आहेत, अभिनयाचे 20,000 पुरस्कार आहेत, इथे लाखोंचे पुरस्कार नाट्यनिर्मितीला आहेत. हे पुरस्कार मिळाल्यामुळे काय होतं की आपल्याला कुठल्या निर्मात्याच्या जीवावर जगण्याची वेळ येत नाही. किंवा माझं नाटक आहे,
मला कोणाला उत्तर द्यायचं नाही, रिकाम्या खुर्च्या तर रिकाम्या खुर्च्या. मी प्रयोग सादर करणार आणि आम्ही खरंच सांगतो, आम्ही 4 ते 5 प्रेक्षकांसाठी सुद्धा नाटक तितक्याच ताकदीने सादर केले. नाशिकला सलग म्हणजे 2 दिवसात सलग 5 प्रयोग आम्ही तितक्याच ताकदीने सादर केलेत. पण हे कुठून? तर ऑब्व्हियसली पुरस्कार मिळाला, त्या पुरस्कारांची आपल्याला बातमी करता येते आणि एवढे पुरस्कार मिळाले म्हणून तुमच्या नाटकाबद्दलची विश्वासार्हता वाढत जाते. त्यामुळे पुरस्कार नाटकाच्या बद्दल आणि तुमच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करतात आणि तुमचा खिसा थोडासा गरम करून तुम्हाला जगण्याची आणि लढण्याची एक उमेद देत राहतात. छान, तुम्ही छान बोलताय. म्हणजे जो काही प्रवास आहे तो छानच आहे, ग्रेट आहे. सध्या काय चालू आहे? सध्या पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका येते, लक्ष्मीच्या पावलांनी, त्याची जाहिरात सुरुवात झालेली आहे. 20 नोव्हेंबरला पहिला एपिसोड येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला. तर जुन्या आमच्या मालिकेतील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील मी बबनदादा आणि आमचे मुख्य नायक अक्षर कोठारी, अक्षर सुद्धा आहे त्या मालिकेत, आणि ईशा केसकर वगैरे आहे. तर त्या मालिकेतून रॉकेट या नावाने मी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नावातच तुम्हाला कळत असेल की जरा वेगळेपण आहे. तर त्यातही काहीतरी वेगळं शोधता येईल. तुमचा प्रवास खरंच खूप छान आहे आणि इन्स्पिरेशनल आहे लोकांना ऐकण्यासाठी सुद्धा. त्यातनं पण ते खूप काही शिकू शकतात. तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिलात आणि माझ्याशी छान गप्पा मारल्यात, याबद्दल द भारती परमार शो तर्फे मी आपली अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. मी आपलं खूप आभारी आहे. मी जाताना फक्त 2 शब्द सांगून जाईल. तुमचे मी सगळे व्हिडिओ पाहिले, त्यावर इतक्या दिग्गजांच्या तुम्ही मुलाखती घेतल्यात. माझ्याकडे मी फक्त जाता जाता एवढं बोलून का जातोय, राघवेंद्र कडकोळ जे बाबा चमत्कारी ज्यांनी भूमिका केली, एवढा जुना नट, जेव्हा ते वारले त्यावेळेस सर्च केलं गेल्यानंतर तिथे कोणाची मुलाखतच नव्हती. राघवेंद्र कडकोळ सरांची, एवढा दिग्गज, दादा कोंडकेंपासून आत्तापर्यंत काम केलेला, मी योगायोगानं ती मुलाखत घेतली होती. मी नंतर ती अपलोड केली. त्यावेळेस मला खंत वाटली की प्रमुख नायिकांच्या भूमिका घेणारे, हे मुलाखती घेणारे भरपूर जण आहेत, पण अशा कलावंतांचा संग्रह करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि ते काम तुम्ही करत आहात. त्याबद्दल मला फार विशेष कौतुक वाटलं तुमचं. आणि खूप मोठी मोठी नावं तुम्ही त्यांना उलगडलंय. खूप चांगलं काम करत आहात आणि त्या एका शृंखलेत मी आहे, याचा मला आनंद आहे. धन्यवाद. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टना द भारती परमार शो तर्फे भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, माझा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच. आणि नियमितपणे पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.